छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्यनिष्ठा देशाला प्रेरणादायी। नगरसेवक कुमार सिंह वाकळे। नगर घुले पाटील महाविद्यालयात शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा। छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वानं निर्माण झालेलं स्वराज्य हे एक निष्ठेचे फलित होते। छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्यनिष्ठा महाराष्ट्राबरोबर देशालाही कायम प्रेरणादायी राहणार असल्याचे प्रतिपादन माजी सभापती नगरसेवक कुमार सिंह वाकळे पाटील यांनी केलं। जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे मारुतरावजी घुले पाटील कला, वाणिज्य आणि शास्त्र महाविद्यालय अहिल्यानगर इतिहास विभाग आयोजित शिवजयंती उत्सव 2025 कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर A.K. पंदरकर हे होते। श्री राघवेंद्र स्वामी मंदिर बोल्हेगाव ते कॉलेजपर्यंत मिरवणुकीत पारंपरिक ढोल ताशे पथक, झेंडा पथक सहभागी झालं होतं। या कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाच्या भिंतीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या 30 फूट प्रतिमेचे अनावरण करण्यात आलं। छत्रपती शिवाजी महाराजांची सर्वांच्या उपस्थितीत महाआरतीही करण्यात आली। कार्यक्रमाचं प्रास्ताविक इतिहास विभाग प्रमुख प्राध्यापक S.V. मरकड यांनी केलं। कार्यक्रमास माननीय श्री दशरथ वाकळे, उपप्राचार्य प्राध्यापक P.A. फटांगरे, संजय कराळे, आकाश देशमुख, दशरथ वाकळे, प्रशांत बेल्हेकर, दत्ता कळमकर, प्रथमेश आवटी उपस्थित होते। शिवशाहीर प्राध्यापक डॉक्टर K.R. पिसाळ यांनी शिवचरित्रातील विविध प्रसंग पोवाड्याच्या माध्यमातून सादर केले। विद्यार्थी किरण म्हस्के यानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाचा आणि कारकिर्दीचा आढावा घेतला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉक्टर A.K. पंदरकर यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनात छत्रपती शिवाजी महाराजांची शिस्त अंगीकारण्याची गरज व्यक्त केली। कार्यक्रमासाठी सुयोग मडके, सुमित पाडळे, सनी गायकवाड, सलमान सय्यद, संकेत सदाफुले, वैष्णवी ढोकणे, मानसी नेमाने, कृतिका कोरडे, निकिता साळवे, किरण राजभर, उमेश थोरात, शिवा घोडके, निकिता शेलार आदी विद्यार्थी तसेच प्राध्यापक प्राध्यापिका यांनी विद्यार्थ्यांच्या शिस्तीसह कार्यक्रमाच्या नियोजनात परिश्रम घेतले। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापिका P.N. खरड यांनी केले, तर आभार प्राध्यापिका S.D. अबक यांनी मानले। कार्यक्रमास प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी तसेच आजी माजी विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते।